आज मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी फलटण येथील माननीय प्रांताधिकारी श्री सचिन ढोले पाटील यांना फलटणमधील सर्व हिंदू संघटनांच्या वतीने बांगलादेश येथील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात तसेच इस्कॉन संस्थेच्या प्रभूजींवर झालेल्या अत्याचारांबाबत निवेदन देण्यात आले। बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने लक्ष द्यावे यासाठी हे निवेदन देण्यात आले। तसेच फलटण नगरपालिका हद्दीत मोकाट असणारा गोवंश त्यांची बेकायदेशीर कत्तल होते, ती थांबवण्यात यावी व मोकाट असणारा देशी गोवंश नगरपालिकेच्या वतीने गोशाळांच्याकडे पालनपोषण करण्यासाठी सोपवण्यात यावा यासाठी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री निखिल मोरे यांनाही सकल हिंदू कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात फलटण येथील सर्व संघटनांनी सहभाग घेतला। यामध्ये राष्ट्रीय सेवा संघ फलटण, सनातन संस्था फलटण, हिंदू समन्वय समिती फलटण, बजरंग दल फलटण, विश्व हिंदू परिषद फलटण, हिंदू सकल कृती समिती फलटण, महानुभाव पंथ हिंदू जनजागृती समिती, धर्म जागरण संयोजक फलटण, सनातन संस्था इस्कॉन फलटण तालुक्यातील सर्व गोरक्षक व गोसेवकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। क्षण व्हावं, नाहीतर आम्हाला भीती आम्ही व्यक्त करतो की ज्या पद्धतीने यजिदी लोकांचा 2014 साली वंशविच्छेद झाला त्या पद्धतीने तिथल्या हिंदूंचा वंशविच्छेद होऊ नये त्यासाठी हे आमचं निवेदन माननीय पंतप्रधान मोदी, माननीय अमित शहा आणि माननीय जिल्हाधिकारी आणि तुमच्याकडे सुद्धा साहेब आमची विनंती आहे की हिंदूंचं संरक्षण व्हावं आणि ह्यासाठी आजचं हे आम्ही निवेदन देत आहोत। आणि त्याचबरोबर तिथं इस्कॉन मंदिराची तोडफोड झाली, इस्कॉनच्या प्रभूजींवर हल्ला केला, त्यांना अटक केलेलं आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर उपचार चालू आहे। त्या व्यतिरिक्त त्या प्रभूजींना पुजारी लोकांना सोडवण्यासाठी ॲडव्होकेट रामेंद्रराव इथून गेले होते, त्यांचं वकीलपत्र गेलं होतं, तर कोर्टात जाताना त्यांच्यावर हल्ला केला, ती आता ICU तर त्यांना सुरक्षा लवकरात लवकर द्यावी आणि आपल्या हिंदूंचं आणि भारतीयांचं रक्षण करावं ही आमची भारत सरकारला विनंती आहे। आपली संघटना ही हिंदू राष्ट्र येण्यासाठी कार्यरत आहे। त्यासाठी आपण अख्ख्या भारतभर हिंदू राष्ट्र समन्वयक समिती स्थापन केलेली आहे। जोपर्यंत हिंदू राष्ट्र होत नाही तोपर्यंत आपण हे लढा देत राहणार। प्रत्येक गोष्टी हिंदूंना होणाऱ्या हल्ल्यावर प्रत्येकाला तोंड देणार। त्यासाठी आपण हिंदू राष्ट्र समन्वयक समिती स्थापन केली फलटणमध्ये सुद्धा पूर्ण भारतभरी। हे जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।